श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय। शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमस्तुते। विठ्ठल विठ्ठल आता वैवाशित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु। वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु। आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमनगा। मज दिसत जो परम विख्यातु जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा। जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो। विठ्ठल विठ्ठल आता भिनो वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा। सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। विठ्ठल विठ्ठल भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवाचे अत्यंत लाडके आणि लढिवाळ संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे। कोणाला म्हणायचं निळोबाराय? वारकरी संप्रदायातील आधारीव संतांच्या मतानुसार वारकरी संप्रदायातील निष्ठावंत संतांच्या मतानुसार निळोबारायच्या नंतर कीर्तनात कोणाचाही अभंग स्वीकारायचा नाही। शेवटचे संत निळोबाराय ट्रकना अभंग केले असतील काहीने पण ते पप्याच्या माईल सांग ते वारकरी संप्रदायात स्वीकारायचे अभंग नाही। ती फक्त निळोबाराय पर्यंत एवढी दर्जेदार संत मी काय वर्णन करणारे निळोबारायांचे। अशा सात्विक सदाचारी पुण्यशील पावन वारकरी संप्रदायात अनन्य साधारण टोकाचं महत्व असलेले विटेवरच्या मालकाचं अंतःकरण हृदयातले संत निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला निळोबाराय या अभंगाद्वारे विश्वाच्या मालकाची आवड प्रतिपादित करतात। देवाला काय आवडतं? छान आहे संशिष्टी थोडंसं वाढवा देव चांगलं करेल। काय आवडतं देवाला? आपण इथं बसलेले आहोत ना, आपल्या प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आवडी येतात। आपण जरी माणसं असेल ना पण प्रत्येकाच्या आवडी भिन्न येतात। खाण्याच्या पण आवडी भिन्न, कोणाला अति गोड, कोणाला मध्यम गोड, कोणाला काहीच गोड नाही। प्रत्येकाच्या जिभेला सुद्धा वेगवेगळी आवड आहे, प्रत्येकाच्या डोळ्याला सुद्धा पाहण्याची आवड आहे। आता तर हे 3x6चा काच आहे तुमच्याकडे ते डबक, तर प्रत्येकाच्या बोटाला सुद्धा वेगवेगळी आवड लागली, वेगवेगळी आवड। काय चित्र काढ्या बोट फिरत आहे म्हणजे बोटाला सुद्धा आवडी वेगवेगळ्या आहेत। ठराविक लोक असतील गाथा पाहणारे, ठराविक लोक असतील ज्ञानेश्वरी पाहणारे, ठराविक लोक असतील धर्माचं काम पाहणारे,
बाकी कितीतरी लोक असतील दुसरं चीज किनारे, म्हणजे त्यांच्या बोटाला सुद्धा आवड वेगळी आहे, डोळ्याला सुद्धा आवड वेगळी, पायाला सुद्धा आवड वेगळी. नाही जावं वाटणार काहीच्या पायाला मंदिराकडे, कुचरवाट्याकडे जाणार आणि घरचा निर्माण येऊन दुसऱ्याची धुणे धुणार. असे बरेच सुंबळे येत. विठाला विठाला कपड्याची प्रत्येकाला आवड, प्रत्येकाला ज्याला त्याला आपापल्या पद्धतीनं कपड्याची सुद्धा आवड आहे. मला या रंगाची कपडे आवडतात, मला अशी आवडतात. प्रत्येकाचा शिवणारा टेलर सुद्धा वेगळा, दुसऱ्याचं त्याला पटत नाही. खूपशा भिन्न भिन्न आवडी. तुम्ही आम्ही बुद्धिजीवी आहोत किंवा आपलं तुपलं कळतंय तरी आपल्याला. तुम्हा मला भिन्न आवडी असतील काही नवल नाही. आम्ही 1-1.5 तास एक जणाच्या म्हशी बशीत बसलो, लवकर आलतो म्हणलं कुठं कार्यकर्त्याला त्रास द्या. 2 म्हशी 2-3 वघारी होत्या, बारीक बारीक गोधडं टाकलेलं होतं, बाजार बसलो. मी पण शेतकरीचे, कीर्तनापुरत आयटीत दिसत असेल पण एरवी ओरिजिनल शेतकरी, बांधावरला नाही, ओरिजिनल शेतकरी. जी मसड दूध देत होती का तिला त्यानं पेंट होती. त्या पोराचं नाव काय होतं, चैतन्य नाही का, हो चैतन्यमुळे त्यानं पेंट होती. आणि एक मसड बिना दुधाची होती, ती उगच शिंगाडा हालू लागली, पण तिला नाही पेंट. आवडत तर दोन्हीला बी होती, पण आवडत तर दोन्हीला पेंट होती. काय पा खाण्याच्या सुद्धा भिन्न, जनावराला सुद्धा. मका तुमची असू की दुसऱ्याची असू, हिरव्या मकावर जनावर जातील का वाळलेल्या. मग पशुला सुद्धा, पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती, त्यांना सुद्धा आवड आहे. माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे, त्याला सुद्धा प्रत्येकाला भिन्न भिन्न आवडी आहे. महत्वाच्या मुद्द्यावर येतो. पैसा आवडत नाही अशा माणसानं हातवरी करा. पैसा आवडत नाही असा कोणी माणूस असेल त्यानं हातवरी करा. मी त्याच्या बुटाचं मंदिर बांधतो. तुमच्यात नाही, आमच्यात तर गवसत नाही. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. नाही सुटला कोणीच. अभंग गळून गेला असता गाथ्यातला, विरून गेला असता गाथ्यातला, सापडतच नाही माणूस. त्याचे शो धकतच नाही. लग्न करणाऱ्याचं धकत नाही, लग्न न करणाऱ्याचं धकत नाही. काय खाईन दुपारी. पैसा आवडत नाही असा माणूस नाही. पैशाच्या विरोधात कोणालाही बोलता येतो, पैशाच्या विरोधात गप्पा कोणालाही करता येतात, पण पैशाच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही. तुम्ही स्वामींच्या दुसरा सप्ताह आहे ना तुमचा, समर्थ सद्गुरू स्वामींचं अधिष्ठान केलं. तुम्ही एवढा मंडप द्याला, मंडपावाला म्हणला असेल का मी फुकटच लावतो, लाईन ना, पण त्याला बी बायको आहे ना, त्याला बायको आहे, त्याला पोरं सोर आहेत ना, ते आहे का नाही. हाकलून देईन का कुठं ते नाही. प्रत्येकाला म्हणजे तुम्ही काही करा, रोजच्या पंक्तीसाठी किराणा दुकानदार म्हणतो का मी फुकट देतो, नाही ना, त्यालाही लेकर बाळ आहे. देईन वर्षाकाठी एखादा दुकानदार एखादून पंक्ती देईल, पण सगळ्यात तालुक्यातल्या सप्त्याला किराणा द्यायला तर त्याला दुसरीकडे जावं लागेल, समुद्र पाहावा लागेल चांगल्या पाण्याचा, नाही जमणार. प्रत्येक गोष्ट पैसा. पण पंढरपुरातल्या मालकाला मात्र पैसा आवडत नाही. जगातला पहिलं पत्रकार बेजार झाला. जगातलं पहिलं पत्रकार कोण, श्रुती नावाची पत्रकार. त्याच्या अगोदर पत्रकारच नव्हता. श्रुती नावाची पत्रकार अत्यंत बेजार झाली. काय प्रभू तुम्हाला पैसे का आवडत नाहीत. शेवटी कंटाळून देवाला सांगितलं, श्रुतीबाई मला पैसे न आवडण्याचं कारण एकच आहे, पैशाची मालकीनच माई बायको आहे. आणि बायको जवळचे पैसे कोणाला असते, नवऱ्याला. लाखात एखादी येडगळ बायको असती, ती नवऱ्याची चोरी 3 भावाला देती. लाखात एखादी, लाखात अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब पाकिस्तानच्या पलीकडे झोपलंय असं समजायचं. भारतात नाही, तुर्कस्तान, पाकिस्तान, अरबस्तान त्याच्या पलीकडे झोपलं. अशी वाहटूळ भेटल्या. विठाला 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 दोघी तिघी टकटक दिसाल्यात नवऱ्याची पाकिट चोरून भावाचं नाव करणाऱ्या. टकटक उभ्या राहा तुम्ही. ए माग पाहू नको तूच. नवऱ्याची पाकिट हानी 3 भावानं मला एकदानी केली म्हणते. तुझ्या भावाला खाताड भेट ना कापसाला, तुला एकदानी करतो. ती रांगत गेली सांगत आली.
इथे नाही तशी कोणी, तिकडे गेल्यावर इकडच्या फुकायच्या, दुसरे आणू तरी कुठून. पैशाची मालकीन माझी पत्नी, नुसती पत्नी नाही, दाशी. आपल्या बायका दाशा होत्या का? आणि असली एखाद्याला गर्व होतं उद्यापासून म्हणे, ए दाशी आंघोळील पाणी टाक, ए दाशी जेवायला वाढ, सप्ताह झाल्यावर म्हणा. उगच कुठाने वाचे नाहीत ऐकू शकत महाराज. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, नैवम गिरगावकर लिखितम. बाळू महाराजाचं वाक्य का ते? नाही. अभिमान सांडोनी पांडवा, जेवढा काही अभिमान असेल तेवढा फुकून द्याला, जाळून टाकला. मग पाय, आणि मग विटीवरच्या मालकाचे पाय धुण्याची पात्रता आली. लक्ष्मी आई साहेबात पत्नी अधिक दास येतो. काय मोठा पुरुषार्थ असेल महाराज. आणि म्हणून श्रुती माते, मला पैशाचा संबंध नाही. देवा तुम्हाला आवडतंय काय? फळ कोणती आवडते? भाकरी कोणती? गव्हाची आवडती चपाती का बाजरीची आवडती का ज्वारीची आवडती का मकाची आवडती? देवानं सांगितलं श्रुती मला काहीच विचारू नको. ज्वारी कोणाला किती होऊ द्यायची ती माझ्या हातात आहे, मका कोणाला किती होऊ द्यायची ती माझ्या हातात आहे, केळी सुद्धा कोणाला किती होऊ द्यायच्यात माझ्या हातात आहे. केळी भरगत चाल्या, बागवानाला सौदा देऊन टाकला, 32 लाखाला फड नेला, 2 लाख इसार द्याला. रातच्या 1 वाजता वारा आलं आणि केळी अशा गोल प्रदक्षिणा घालून खाली पडल्या. येतो बागवान पुन्हा 32 लाखाच्या केळी, 2च लाख बागवानाच्या हातात पडले, 30 लाख मातीत गेले. कोणाच्या हातात वारं सोडणं? त्याच्या. आपण आलो तर मंडपावलं डबडब करू लागलो, कारण ह्या वाऱ्यानं तुमचं काय नाही, त्याचं लय नुकसान होतं हो बिचाऱ्याचं. आणि आता ते चिरकाळ्या ह्याच्या फाटल्या का तुम्ही थोडेच आगाव पैसे देता? आपण देतो का त्याला शिल्लक? नाही ना. मग मगाचं वारं सुटल्यावर थोडासा पाऊस आला की महागडे महागडे साऊंड असते, याच्यात बारीकशा मशीन असतात, ते लांब लांब अर्धा किलोमीटर आवाज देतात, पण त्याच्यात पाणी गेलं की ते चुनाट व्हायच्या कामी नाही. असं डबडब होऊ लागलं. मग अशी वारं सुटलं, मला कळू लागलं, चेहरा पाहिलं मंडपावाल्याचं. कोणाच्या हातात वारं सोडलं? तुमच्या भागातल्या मंत्र्याच्या, तुमच्या आमदाराच्या, तुमच्या खासदाराच्या, तुमच्या परिसरातल्या महाराजाच्या हातात आहे, व्यापाऱ्याच्या हातात आहे, शेतकऱ्याच्या हातात आहे? नाही, पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. मग हे श्रुती, फळ, धान्य, अन्न काय असेल हे सगळं तयार करायचं माझ्या हातात आहे. मला त्याच्याविषयी बी काही मोह नाही. मग पैसे आवडत नाहीत, बाकीचं काही खाद्यपदार्थ आवडत नाहीत, फळं काही आवडत नाहीत. नेमकं आवडतं काय? मला फक्त भाविक आवडतो. मला भाविकाची आवड आहे. भाविक या शब्दाचा अर्थ श्रद्धेनं जो देवावर प्रेम करतो तो आवडतो. भाविक म्हणजे फार मोठी माळ घालणं नाही. मोठाल्या माळी तर सोंगाडे पण घालतात. नाटकात एक जणानं महाराजाचं सोंग घेतलं, नाटकात. सिनेमात एक जण महाराज झाला. सिनेमात काय महाराज चमकू लागला तो. सगळी लोक सिनेमातल्या महाराजाकडेच बघू लागले. आणि त्याच महाराजानं दुसऱ्या सिनेमात ढवळ्या लिंबाईची ॲडव्हर्टाईज केली. वायर ढिले आहेत ना, उशिरा कळत ना. एका सिनेमात ज्या नटानं महाराजाचं पार्ट घेतलं त्याच नटानं दुसऱ्या सिनेमामध्ये ढवळ्या लिंबाची ॲडव्हर्टाईज केली. ते लिंब कोंबडी पासून मिळत येत. आता काय कायला कळालं ढवळे लिंब कोंबडी. बघ, याला भाविक म्हणायचं का? नाही. फार मोठा गंध लावला म्हणजे भाविक आहे का? नाही. टिळे टोपी माळा हे तो देवाचे गबाळ, हे लोकांना दाखवण्यासाठी असे. माळ अशी सूक्ष्म असावा, बारीकशी असावा, पण पंढरपुरातल्या मालकावर अंतकरणापेक्षा जास्त प्रेम असावं, त्याला भाविक म्हणतात. देखावा तर कोणाला करता येईल. महाराज पतिव्रता कोण्या बाईला म्हणायचं? पतिव्रता सोपी व्याख्या. मोठं कुंकू लावती म्हणून तिला का? नाही नाही. पोटच्या लेकरापेक्षा नवऱ्याच्या जेवणाची काळजी करते तिला पतिव्रता म्हणायचं. तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तो का म्हणे वरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता.
आदरानं पालन करते, अशी जर पतिव्रता असेल तर देवावर तिची सत्ता, देवाला तिचं ऐकावं लागते, तिचं नाव पतिव्रता आहे. देखावे नाही. मंगळसूत्र मोठं घातलं, कुंकू छटाकभर कुंकू असं पातळ करून पाण्यात कालून पिठलं करून कपाळाला लावलं, आंबाबाईच्या पलीकडची आंबाबाई झाली. पण स्वयंपाक गार होईल म्हणून नवऱ्याच्या आधी जेवतीन, गार झाल्यावर त्याला जीव घाली ती. वा 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 वा, काय काय गोड. अशी बायको ज्याला भेटली असेल त्याचं नशीब कितीच उदयाला आलं समजायचं. हिला नाही पतिव्रता म्हणताय. भाविकाच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. भजन करतो म्हणजे भाविक आहे? नाही 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 नाही. भजन तर आपण करायलाच पाहिजे, कारण हे शरीर भजना करता दिले. देवे दिला देह भजना गोमटा, म्हणून याचाही उपकार नाही. किती भजन असावं, किती भजन असावा. महाराज ज्याचं भजन करतो तो अंतकरणापेक्षा हृदयापेक्षा जास्त त्याच्याविषयी प्रेम वाटावा. त्याचं नाव आहे भक्त. हे देखावा करणाऱ्यांना आपण भक्त म्हणतो, चुकीची गोष्ट. तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, एक तर तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून म्हणता, अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता. तुमची वाणी श्रीमंत याच्या करता तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, किंवा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणतात. महाराज कोण असतात? ज्याचं अख्खं जीवन देवावर असते, त्याची संत, त्याची संत जनता हेत विठ्ठली, जनता हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, तेची संत, तेची जनता हेत विठ्ठली, जनता हेत विठ्ठली, जनता हेत विठ्ठली, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत ज्याचं अख्खं जीवन देव आहे त्याला संत म्हणायचं. सोपी व्याख्या सांगू का? तुम्हाला राग येऊ देऊ नका, आणि कोणी कीर्तनकार असला तर त्याला येऊ नये. चालू कीर्तनात गिरगावकराला फोन आला ड्रायव्हरकडे, हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर यांच्या मंडळीला अटॅक आलेला आहे, मिरी म्हणतोय, आणि त्यांना ॲम्ब्युलन्स करून संभाजीनगरला हलवण्यात आलेलं आहे. गिरगावकराचं कीर्तनात चित्त लागतंय? बरं ठीक आहे, तुम्ही माना हलवले, तुमच्यावर प्रसंग आल्यावर तुम्ही बी लागतं का तुमचं बी? मग आपला विषय संसार बनलाय, देव नाही बनला. याच्याकरता आपण भाविकाच्या यादीत नाही. ज्याचा विषय देव बनलाय, विषय तो त्यांचा झाला नारायण. ही भाविक आहे, ती भाविक असतात ती. आणि असं ज्यांचं अंतकरणी ती माणसं आवडतात. पुन्हा एक मुद्दा सांगतो, भजन करणारीच त्याला आवडतात, हे डोक्यातलं काढून टाका. भजन न करता काम चुकीची जी माणसं करत नाहीत ती माणसं महाराजापेक्षाही त्याला जास्त आवडतात. जी माणसं चुकीचं काम करत नाहीत का, ती कीर्तनकारापेक्षा त्याला ती धन्यकुमार महाराज आवडतात. मुद्दा सांगतोय तुम्हाला. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, अन्नदानाचा यज्ञ, नामस्मरणाचा, भजनाचा यज्ञ, आणि या परम पावन यज्ञामध्ये माझ्यासारख्या अल्पज्ञानी गिरगावच्या बाळूला आज 3ऱ्या दिवसाची आहुती टाकण्याचा योग येतोय. ते माझं परम भाग्य. मला आनंद एक वाटतोय. आदिशक्ती मातेचा परिसर आहे. मा जगदंबा कुलस्वामिनी महाराज, काय तिचा भाव जागा झाला असेल. आणि त्या मातोश्रीनं या देशातल्या 2 नंबरच्या राजाला तलवार देऊन टाकली. माझ्या वाचनात फक्त 2च राजे, तसे 3 आहेत पण ते फार एकजून आहे. वाचनात 2च. 2च्या नंतर गिरगावकर कोणालाही राजा म्हणत नाही, म्हणणार बी नाही. विठाला विठाला अशा परम पावन मा जगदंबा आई भवानीचा परिसर आहे. आणि भगवान विश्वाच्या मालकाचं अंतःकरण असणारे संत समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ, त्यांचे दिव्य असं मंदिर केलं. लोकवर्गणीतून केलं तुम्ही एवढं मोठं मंदिर, त्याबद्दलही तुम्हाला धन्यवाद. माझ्या रयतेच्या राजाला
या विश्वातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या राजाला. द्वापार युगात एक राजा झाला, त्या राजाचं नाव आहे कृष्णम वंदे जगद्गुरु. वकील साहेब तो राजा आहे कृष्ण परमात्मा. नाही पुन्हा असा राजा होणे नाही, पुन्हा ज्याला राजा म्हणावं असं नाही सापडणार. आता जे ते कोणी कोणाला म्हणत असेल त्याच्या पद्धतीने पिठलं केलं तरी ते म्हणलं बासुंदी म्हणून काय, ते काय तू खाशील, तू म्हणशील, तू ठरव. आपली जीभ तितकी अपवित्र नाही छत्रपतींचा दर्जा दुसऱ्याला द्यायचा, मुळीच नाही. मुळीच मेलो तरी देणार नाही. राजे फक्त दोनच, राजकारणातली नीतीसूत्रातली दोन माणसं, एक विदुर नीती आणि एक कनक नीती. काय विदुराची नीती? मी दुपारी सांगितली. ज्या विदुराची नीती देहूतल्या मालकांनी अंतःकरणात घ्यावी, आणि ती नीती मावळात कीर्तन चालू असल्याच्या नंतर रयतेचे राजा कीर्तनाला आल्यावर पायकीचा अभंग घेऊन ही नीती रयतेचे राजा छत्रपती शिवरायांना सांगायची आणि मग राजांनी राजकारण करायचं. तो राजा छत्रपती शिवराय. दृष्टी किती गोड होती लक्षात घ्या. दृष्टी किती गोड होती, दृष्टी किती गोड. महाराज या राजाच्या दृष्टीत भारत देशातला प्रत्येक व्यक्ती आपला वाटायचा. 8 स्त्रिया सोडून दिल्या तर या देशातल्या प्रत्येक स्त्रीला छत्रपती शिवराय माय म्हणायची, माय. असा राजा आहे, असा राजा आहे. आणि त्या राजावर काय कृपा माझ्या मातोश्रींची, आई साहेबांची. आणि त्या परिसरात मी कीर्तन करतोय, माझं परम भाग्य आहे. चला, गावाचं नाव वाघोळ. वाघोळ ना, वाघोली. वाघोली ग्रामस्थांच्या वतीनं तथा पंचकृषी. कारण मी नाव ऐकत होतो ना, अर्ध्या तासानं त्या बैठकीत बसलो तर बऱ्यापैकी पंचकृषीतल्या लोकांचे नाव होते देणगी देण्यामध्ये, तुमच्या बाहेरच्या गावची सुद्धा, शेजाऱ्या गावची सुद्धा. म्हणजे हा पंचकृषीचा सप्ताह आहे. मोठा भारत असतं, मोठा इंद्राच्या वैभवाला लाजवील असा मोठा सप्ताह करतात. आणि त्यातली त्यात आजचे यजमान नाव फार बारीक आहे. आदरणीय श्रीयुत वसंत नामदेवराव मोरे, तीर्थ तुळजापूर, तीर्थ गावचे आहेत ते वसंतराव. म्हणजे या गावातले नाहीत. माझ्या समर्थ सद्गुरु स्वामीवर या पंचकृषीतल्या बऱ्यापैकी सद्भक्तांचा भाव आहे, श्रद्धा आहे. ते वसंतराव तीर्थ तुळजापूरचे आहेत, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्यांनी इथलं यजमानपद घेतलंय आजचं, त्यांनाही धन्यवाद. चला, भाविकाची आवडी देवा. एक जणानं हा अभंग वाचिल्याच्या नंतर खंत व्यक्ती केली. 55 वर्ष वय झालं, मी आयुष्यात पंढरपूरला गेलो नाही, देहूला गेलो नाही, पैठणला गेलो नाही, आळंदीला गेलो नाही, स्वामींच्या दर्शना करता गेलो नाही, जगदंबेच्या दर्शना करता गेलो नाही, कोणाचं कीर्तन ऐकलं नाही, रामायण ऐकलं नाही, भागवत ऐकलं नाही, शिवपुराण ऐकलं नाही. 65 वर्ष संपली महाराज, माझं जीवन मातीत गेलंय. मी भक्ताच्या यादीत नाही. एका सात्विक व्यक्तीने विचारलं, जरी तू देवाला गेला नाहीस पण वागलास कसा? त्यानं सांगितलं, कोणाचं अंतकरण दुखेल इतकं, तिळा इतकं सुद्धा वाईट वागलो नाही. कोट्यावधी भक्ताची बरोबरी करण्याची लायकी त्याची आहे. तो सुद्धा भक्ताच्या यादीत आहे, भक्ताच्या यादीत आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला वाटत असेल टाळ वाजितो म्हणूनच भक्त आहे, ज्ञानेश्वरी वाचतो म्हणजे भक्त आहे, गाथा वाचतो म्हणजे भक्त आहे. नाही, घरात चांगलं वागतो तो भक्त आहे. घरात नीट वागतो का तो भक्त आहे, तो भक्त आहे, तो भक्त आहे. ठीक आहे, एखाद्याला गाता चांगलं येते आणि दुसऱ्याला कोपरे हाणते. हा, तू आई तर अंतरा चुकला, तू आई तर राग चुकला, तू काय भीमसेन जोशीचा चुलता आहे का? त्याला कसं भक्त म्हणता येईल महाराज? नाही 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 नाही. दुसऱ्याचे वरबाडे काढीत असेल त्या हरामखोराला भक्त म्हणता येत नसते. अद्याप नाही, अद्याप नाही. कीर्तन करतो म्हणजे भक्त आहे का? नाही महाराज. जो घरात नीट वागतो, व्यवहारात नीट वागतो, लोकात नीट वागतो तो भक्त आहे. भक्ताची पहिली व्याख्या आहे, अभ्यासापेक्षा त्याचं आचरण कार्ड गोड असावा. त्याचं आचरणाचं कार्ड आहे का हे इतकं गोड असावं.
चांगल्या वागण्याचं कर्ज देवाच्या डोक्यावर राहतून देवाला त्या चांगल्या वागण्याचं कर्ज आहे. रोणीपा बघा, एखादा मुलगा जर बिना चप्पलचा पंढरपूरला पायी वारीत जात असेल आणि मायबापाचं दर्शन घेत नसेल तर त्या भडव्याला चंद्रभागेत जरी पुरलं त्या हरामखोराला तरी मोक्ष नाही. ते भक्तीच्या यादीत येत नाही, अद्याप नाही. भक्तीच्या यादीत येण्यासाठी देवावर जितकं प्रेम करतो त्याच्या हजारो पटीनं मायबापावर कर. तू भक्तीच्या यादीत आहेस. एक मित्र एका मित्राला म्हणत होता, कोणाला भक्त म्हणतात ऐका. एक मित्र एका मित्राला म्हणत होता, दादा आपल्याला काशीला जायचंय. तर समोर बसलेल्या मित्रानं उभं राहिलेल्या मित्राला सांगितलं, दादा येण्यासारखं नाही पण मला जमत नाही, मी येऊ शकत नाही, मला नाही येता येणार रे. मला एवढे दिवस पायी जायचं होतं काशीला, मला एवढ्या दिवस नाही येता येणार. काय रे तू संसाराला चिटकून बसला, तुला काय म्हणायचं ते म्हण, पण मी येऊ शकत नाही. का 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 येऊ शकत नाही? माझे आई वडील माझ्याशिवाय झोपतच नाहीत आणि मी काशीला 2-3 महिने चलत जाणं, 2-3 महिने चलत येणं, 6 महिन्यापर्यंत माझे आई वडील नाही झोपले तर त्यांना आजार होईल आणि आजार झाल्याच्या नंतर मी तिकडे असताना ते मृत्यू पावतील. दादा माझे आई वडील ज्या क्रियेनं मरत असतील, मृत्यू पावत असतील, ती यात्रा जळो. काय वाक्य महाराज, ती यात्रा जळो. भाविक कोणाला म्हणायचा? भाविक. भाविक डोक्यातलं काढून टाका ती कीटन. फार पाठांतर करणं म्हणजे भाविक हे असं नाही महाराज. नाही, चांगलं वागणं याचं नाव भाविक आहे. परमुपकारी नेने परगुणा परस्त्रिया सदा वहिनी माया परस्त्रिया सदा. परोपकारी भाव असला पाहिजे. काय गोड वा वा, छान 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 छान. मी नाही येणार रे. ते म्हणे का रे, काय तुझे आई वडील का झोपत? ते मित्र होते बरं, एकमेकाला अरे का रे बोलायचे मित्र होते, वकील साहेब मित्र होते ते. म्हणे तुला जर माझं जीवन पाहायचं असेल तर उद्या माझ्याकडे 10 वाजता येतो, मग तुला कळेल माझे आई बाबा काय. त्यांना एक हाडाचा आजार होता, हाडाचा. आणि हाडाचा आजार असल्यामुळं कॅल्शियमचं प्रमाण फारसं कमी होतं, म्हणून शरीर ठणठण करायचं. आणि त्यांना झोका दिल्याशिवाय झोप लागत नव्हती, बंगईत झोका दिल्याशिवाय झोप लागत नव्हती, असा एक आजार होता त्यांच्या आई वडिलांना. सकाळी 10 वाजता आई वडिलांचं जेवण झालं. एक मोठीशी बंगई होती घरात टांगलेली. बंगई कळती ना तुम्हाला? एक बाजच पण माचवी नसलेली. तुम्ही त्याला झोपाळा वगैरे म्हणत असाल. काय म्हणता तुमच्याकडे? चौफाळा. आमच्याकडे त्याला बंगई म्हणतात. म्हणजे आता तर नाना पद्धतीच्या निघल्यात, भारी भारीच्या फर्निचरच्या दुकानात मिळतात. पूर्वीच्या असं विणूनच करायचे. चौफाळा. जेवण झाल्याच्या नंतर थोडा वेळ आई वडिलांच्या जवळ बसला. आईला उठवलं, बाबांना उठवलं आणि त्या झोपाळ्यावर उशाला दिलं आणि झोपले ते. त्या झोपाळ्याला दोरी बांधली, दार ओढून घेतलं. दाराला एक लहानसं छिद्र होतं, त्या छिद्रातून दोरी बाहेर आली आणि ती दोरी दुकानात घेतली. दुकान कशाचं होतं माहिती? बुटां चपलं शिवायचं. कशाचं दुकान? बुटा चपलं शिवायचं. मला तर आता ती दुकानच दिसेना, कारण शिवलेला बूट कोणी घालच ना. घातलाच असन तर माझा शेतकरी राजा घालीन. बाकी लोक शिवलेला बूट घालीत नाही. त्याची परिस्थिती नाजूक आहे बिचारायची. त्याचं दुकान उघड्यावर आहे. त्यानं किती चांगले मोती तयार केले तरी त्या मोत्याला भाव द्यायचा हे चोरांच्या हातात आहे. त्याच्या हातात नाही ना, त्याच्या हातात नाही महाराज. त्याच्यामुळे त्याला एखाद्या वेळेस फाटकं तुटकं घालावं लागतं. तो भाग सोडून द्या, बाकी नाही कोणी घाली. काळपूर्वीचा भीषण होता बूट आणि चप्पल शिवायचा धंदा. दुकान होतं बूट चप्पल शिवायचं. किती दर्जेदार दुकान असेल होते. बुट शिवणाऱ्यापाशी कधी मांडी घालून कोणी बसलंय? उभ्यानच बूट काढून पलीकड हे शिवून द्या, हीच पद्धत ना. काय परिस्थिती असेल त्या पोटासाठी धंदा करणाऱ्या माणसाची. पॉलिश करायची असेल तर दगडावर बूट टाकायचा. या 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 बस. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
समोरच्या दगडावर तो बुट टाकायचा आणि समोरच्या व्यक्तीने पॉलिश करायची. आई वडिलाला झोप येत नाही. तो मित्र दारात उभा आहे. काय पुढची प्रक्रिया? 10-15 लोकांची बुटा आणि चपला शिवायला आलेल्या होत्या. ह्या शिवायच्यात आता. आई बापाच्या झोपण्याचं काय पद्धत? थांबणं म्हणे. समोर त्या आलेल्या शिवायला आलेल्या बुट चपला जवळ घेतल्या. ते आडवं एक लोखंडाचं, ती रापी, ते टोच्या, ते एखादा जर जोड द्यायचा असेल तर पूर्वी चामडा होता, तो चामडा कडक असायचा, तो पाण्यात भिजवायचा, त्याच्यासाठी कुंड जवळ घेतलेलं. बसायला एक फाटकं पोतड. दाराच्या फट्टीतून खिंडीतून आलेली एक दोरी. भाविक कोणाला म्हणायचंय? ती दोरी बाहेर आली आणि ती दोरी डोक्याला शेंडी होती. त्या शेंडीला त्या दोरीची गाठ बांधली. राधेश्याम महाराजची शेंडीला गाठ बांधली. बुट शिवत असताना मान हलत होती, डोकं हलत होतं. डोकं हल्ल्याच्या नंतर दोरी हलायची आणि दोरी हल्ल्याच्या नंतर झोपाळा हलायचा, चौफळा हलायचा. आई वडिलांना झोप लागायची. काशीला जाणाऱ्या ह्याच्याकरता कुठं जाता येत नाही रे. एक लक्षात ठेवा, माझ्या लहानपणी कुठल्याही काम करणाऱ्या माणसाला नगदी पैसे दिले जात नव्हते. तो सुतार दादा असेल, अजून कोणी असतील, खळ झाल्याच्या नंतर ज्वारी द्यायची. हेच होतं साहेब. खळ झाल्याच्या नंतर पैसे नगदीच नव्हते. तर हा काळ आहे 700 वर्षापूर्वीचा, 200-400 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्या काळात काय परिस्थिती असेल? असतील का पैसे त्यावेळेला? पण या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी तुमची आमची बुट शिवा लागायची. मित्र काशीला निघाला, डोळे भरून आले. जा माय सुखात जा. ये रे बाळा. काशीत गेल्याच्या नंतर विश्वनाथाच्या समोर माझं नाव घे, त्याच्यावर कृपा करा. माझ्या नावानं एकदा त्याच्या पिंडीवर डोकं ठेव रे. मंदिरापर्यंत त्याची पिशवी नेऊन दिली. यात्रेला जाणाऱ्या व्यक्तीला जर वाट लावायला गेले ना तर त्याचं पण पुण्य फार मोठं आहे. त्यासाठी पुरावा आहे. पण आता पुढे चला. म्हणून कोणी यात्रेला जात असेल ना तर मंदिरापर्यंत त्याला वाटे लावण्यासाठी त्याला बोलवत म्हणायचे महाराज. म्हणजे वाटे लावायला तिथपर्यंतचा फार मोठं पुण्य आहे. ज्वारी इकली होती. एक आदला कमरेला होता, एक आदला कमरेला होता. भाविकाची आवडी सांगते. कोणाला भाविक म्हणायचं? धोत्राच्या गुढ्यामध्ये एक आदला खोसलेला होता. जिनच्या पॅन्टीवाल्यांना आदला कळायचा नाही. कबडी, दमडी, खडका, लालपई, डबल पैसा, आदला, कवडी ही जुन्या काळातली पैसे होती. जाता जाता त्या मित्राच्या हातात तो आदला देऊन टाकला आणि तुमची बुट शिवायचा जो दोरा होता का, ते दोरा असा 2 हात देऊन टाकला. या आदल्याची पांढरी फुलं घे आणि पांढऱ्या फुलाची माळ विश्वनाथाला घाल. देऊन टाकला तो आदला. निघाले. चालत चालत काशीमध्ये पोहोचले. स्नान केलं तीर्थामध्ये. मित्रानं दिलेल्या आदल्याची पांढऱ्या रंगाची फुलं घेतली, विश्वनाथाच्या पिंडीवर फुलं समर्पित केली आणि थोडीशी फुलं उरली. एका कपड्यात बांधून जिथं थांबला तिथं अडकून ठेवली. पाणी शिंपड. फुलं जशाला तशी राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या तीर्थात स्नान करण्याकरता गेले आणि त्या पवित्र तीर्थाच्या वाळवंटात तो त्याचा विधी करत होता. तो मित्र होता, बुट शिवणाऱ्या सद्ग्रस्ताचा मित्र होता. आणि तो त्याची साधना थोडा वेळ काही वाचत असेल, कारण मित्र वारकरी होते. वारकऱ्याचा मित्र वारकरी, त्याच्यामुळे काही वाचत असेल, गाथा वगैरे काहीतरी ज्ञानेश्वरी झाली आणि सगळ्यांची चर्चा झाली. गंगेतने एक हात बाहेर आलाय. एक हात बाहेर आलता. त्या हातामध्ये कंगन अडकलेलं होतं. कंगन. भाविकाची आवडी देवा सांगतोय. भाविक म्हणायचं कोणाला? आणि मग कोण भाविक कोणता आवडतो याच्यावर तुम्ही तर्क करा. मी तुम्हाला सांगतोय म्हणजे मी फार शहाणा आहे असं डोक्यातलं काढून टाका. इथं कितीतरी बसलेले मला आवताला झुकतील इतके शहाणे येत, आणि मी कशाला तुम्हाला शहाणपण शिकवायचं? किती जरी मला कामाला ठेवता इतके श्रीमंत असतील माझ्या पुढे. ज्ञानोबा आहे तुकोबारायचा वारकरी याच्या करता सांगतोय. हात बाहेर आला. कल्पना करा, गंगेत आपण जर चंद्रभागेत आषाढी एकादशीच्या दिवशी असा जर चंद्रभागेतून हात आला
तर किती लोक बेजार होते त्या हातासाठी. कोणी हात ओढीन, कोणी त्याच्यावर कंगद ओढीन रेशम महाराज, कोणी त्याच्यावर पेडा टाकील, कोणी हळीद टाकील, कोणी कुंकू टाकील, कोणी बुक्का टाकील, कोणी गंधगोळी टाकील, कोणी गोपीचंद टाकील, कोणी खडी साखर टाकील, कोणी पेडा टाकील, कोणी पैसे टाकील, काही करते ना पंढरनाथ हातच वरी आल्याच्या नंतर. आणि त्यातली त्यात ही सोसायटी तर काय करीन काही मिळच नाही. यायला किती महाराज मेल्यावर सुधारत्यान देव जाणी बाबा. पहिली गोळी मला घाला, तुमच्या जिल्ह्यात घाला. मंदिरात जात्यानंतर देवाच्या तोंडाला पेडा लावत्यान, देव खातू घ्यायच्या हातानं. ही घरी गेली की देवाच्या तोंडात मुंग्या. उरलेला पेडा भिताडाला मागून चिटकी, ती देव मागून खातो. तुम्ही कोणत्या भिताडाला बघा ना, मागून पिढे चिटकिलेले. काय 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 दम नाही कीर्तनाला, दम नाही रामायणाला, दम नाही भागवताला, दम नाही शिवपुराणाला. गुण कोणाला? काही सो जुनी चोळी काढायची चंद्रभागेत टाकायची, ती त्यानं पावत असती होय. घामानं वापरलेली कुजड चोळी त्याच्यात टाकले, चंद्रभागेच्या गोळ्या संपल्यात का? तुमच्या अशा भंगिऱ्या चोळ्या घेऊन तुम्हाला पुण्य द्यायला? आज जर चंद्रभागेला जा तुम्ही साहेब, नाव माझ्या लक्षात येईल, प्रशांतराव, त्या गावी कीर्तनाला होते तुम्ही दारफळ. आज तुम्ही चंद्रभागेत जा, चंद्रभागेत सगळ्यात जास्त घाण कोणती असेल तर कपड्याची. काढून टाकाय डोक्यातले, काढून टाका. असं काही करत नसते. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य हे तृण मानावे. महाराज मोठ्यांनी ज्ञानोबा तुकोबारांनी सांगितलेला सिद्धांत मानी जा. भंगिऱ्याचं डोक्यात घेत जाऊ नका. त्या भंगिऱ्यानं त्याचे संसार फुकलेत तर तुमचे कुठं दुरुस्त करतील ते? तुम्हाला अडचणीत हात घालायचा ना, आधी इचून निघत असते, लक्षात ठेवायचं वाक्य. गर्द्यात हात घातल्या इचून निघते ना, तिथे काय पिढे घोसत असते तो. सरळ मार्गाने परमार्थ करा, मालकाची कृपा होईल. काय लोक बेजार झाले. काही काही ना कंगन घ्यायचा प्रयत्न झाला की हात अदृश्य व्हायचा, घेणारा बाजूला सरकला की हात पुन्हा वर यायचा. सगळे दमले. समोर साधना करीत वाळवंटात बसलेल्या एका व्यक्तीने विचार केला, कालच्या आदल्याची काही फुलं उरली ती एवढी टाकाव का त्या हातावर. ती फुलं टाकल्याबरोबर हात कायमचा अदृश्य झाला. विश्वनाथाचं दर्शन घेतलं. माय बापा, काय माझ्या भक्तानं दिलेला कष्टाचा पैसा. सुदाम, दाम म्हणजे पैसा, सु म्हणजे कष्टाचा. लोकांची बुट चपला शिवलेली पैसे होते हो ते. लोकांचे बुट चपला शिवलेली पैसे होते. यात्रा आटोपली, दर्शन घेतलं, तिथून प्रसाद घेतला आणि घराकडे निघाले. घरी आल्याच्या नंतर देवदर्शन झालं, सगळं झालं. आपल्या मित्राला प्रसाद नेऊन देण्यासाठी त्या मित्राकडे आले. त्या मित्राचं नाव होतं संत रविदास. आपल्या भाषेत सांगायचं तर रोहिदास. चर्मकाराच्या कुळातले होते. साधूला जातीचा संबंध नाही. चांगलं वागणारा कोण्याही जातीत जन्माला येऊ द्या, तो चांगलाच असतो, त्याला जातीचा संबंध नाही. फक्त चांगलं वागणारा असावा, जातीचा संबंध नाही. बरं, जातीसाठी जर तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला भारत देशात एखादी जात सापडली का त्या जातीत दारू पित नाही? मी त्या जातीचंच मंदिर बांधतो. धन्यकुमार भाऊ सापडली तुम्हाला? राजे तुम्हाला सापडली? चोपदार तुम्हाला सापडली अशी एखादी जात? पंढरनाथ दादा सापडली तुम्हाला? की त्या जातीतली माणसं दारूच पित नाहीत, एक सुद्धा. त्या जातीचं मंदिर बांधू आपण. अशी जगात एक बी जात नाही की त्या जातीत भडवे लोक नाहीत, हरामखोर लोक नाहीत, बुजदिल लोक नाहीत, व्याभिचारी लोक नाहीत, आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. याच्याकरता कोणाला टोमणे हानी जाऊ नका. लायकी नाही आपली दुसऱ्याची वरबाडे काढायची. मी या 2-3 वर्षापासून दर महिन्याला पंढरीच्या शुद्ध वारीला जातो. वकील साहेबांना माहिती आहे. हे इतकं म्हणणं सुद्धा पाप आहे. मला माणूस केले म्हणून मी वारीला जातो. मला जर बोकड्या केलं असतं ना तर कालच्या शिमग्याच्या दिवशी कापला असता तुमच्या भागात. कोंबडं केलं असतं तर एकादशीला कापला असता अख्तरबाईनं. मला माणूस केलं याच्याकरता वारी करता जातो. नवल नाही मला. मी वारीला जातो काही नवल नाही. तुमच्या पैशाचं डिझेल टाकतो, दर महिन्याला जातो. जामदे नंदुरबार जिल्ह्यातला एक पारधी समाजाचा मुलगा 4 वाऱ्याला 550 किलोमीटर पायी येतोय. पारधी समाजाचा मुलगा आहे, पारधी समाजाचा मुलगा. काय जातीचं घेऊन बसता? जात तुमच्या मुला मुलींचे लग्न करण्यापुरती पाहत जा. लोकांचे वाभाडे काढण्यासाठी जात पाहत जाऊ नका. तुमच्या लेकराबाळांचे लग्न व्यवहारासाठी जातीचा काय संबंध आहे?
भजनासाठी जातीचा काय संबंध आहे? यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, गिरणे येतो ऐसा वेदचारी, गिरणे येतो ऐसा वेदचारी. यातायाती यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा. कोणी दिला निर्णय? वेदान. वेदाम वरुतास वाक्यायाम सगर्भेषु फलायाम सवाक्यास प्रणीतम जायम नियतम सकल खलानाम वेदान पुनित भयो नाम शास्त्रास्तत मंडितम पुराणोद्भव जनायाम निरंजन भयस्थितेषु वेदायाम खलु दर्शनम नैवम गांजा कसम लिखितम. हे काय हरामखोराचं वाक्य? मोठ्यांचं वाक्य काही नाही. हो का उत्तम चांडाळ आणि त्याचे पायी माझे कपाल. पण वारकरी पाहिजे. निघाली भेटी. माझा मित्र आहे. कुठे चालला? आईने विचारलं. रोहिदास जी येतो माय. निघाले. नुकतंच दुकान उघडलेलं होतं. डोक्याला सुतळी बांधलेली होती. तुमची आमची बुट शिवता शिवता मान हालत होती. आई बापांचा झोपाळा हालत होता. बंगे हालत होती. आई बापांना गाढ झोप लागली. तेवढ्या अवकाशात मित्र आला. रोहिदास आलास का रे? हो आले. तब्येत उतरलेली होती. चेहरा काळवंडलेला होता. 2-2.5 महिने काशीला पायी जाणं, काशीतनं पायी येणं, ऊन वारा थंडी निसर्गाचा कोप सहन केलेला होता. कडकडाटून मिठी मारली. रविदासांपेक्षा मित्रांचं वय 4-2 वर्षानं लहान होतं. तरी पण निष्ठावंत रविदास खाली वाकले आणि त्याच्या पायाला स्पर्श केला. विश्वनाथाच्या दरबारातून आलास रे. म्हणून आपल्याकडे वारकऱ्यानं वारकऱ्याच्या पाया पडायचा. पाय नाही. पंढरीच्या लोका पाया पडे जन एक. आपल्यात लहान मोठेपणा नाही. आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये इनेकऱ्याचं वय विचारायचं नाही, त्याची जात विचारायची नाही, त्याचा अभ्यास विचारायचा नाही. फक्त त्याच्या गळ्यातली तुळशीची माळ विचारायची आणि त्याच्या पायावर डोकं ठेवायचं. हे आपल्या संप्रदायाचा दंड. तो संप्रदाय आपला. आपल्या संप्रदायात येण्यासाठी कोण्या कठाळ्याची गरज नाही. कठाळे कळतात ना तुम्हाला? कठाळ्या तुमच्याकडे देवाला सोडलेल्या बैलाला काय म्हणतात? कठाळ्यात ना. कोण्याही कठाळ्याची गरज नाही या संप्रदायात येण्यासाठी. 40 वर्ष एक जणानं चुकीचं पाणी पिलं. 40 वर्ष चुकीचं पाणी. कळालं ना? जे पाणी पिल्याच्या नंतर बुटा हरपून माणूस घरी येतोय. 40 वर्ष पाणी पिलं. 41व्या वर्षी पंढरपूरला चंद्रभागेचं स्नान केलं. पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं. 5 रुपयाची तुळशीची माळ घेतली. विटेवरच्या मालकाच्या पायावर ठेवली. गळ्यात घातली. मागचं पाप सगळं संपलं. मागचे व्यसन संपले. वारकरी झाला. 77व्या वर्षी मृत्यू पावला. त्याची समाधी झाली. त्या समाधीवर 1.5 कोटीचं मंदिर बांधलंय. मी गेलो कीर्तनाला तिथं. कोण पाहिलं त्यानं? कोणीच नाही. या संप्रदायाची खासियत आहे. या संप्रदायाचा हा मोठेपणा आहे. याच्यात कोणाला श्रेय जाऊ द्यायचं नाही. तुमच्या मनाचा निग्रह करा. विटेवरच्या मालकाच्या चरणावर डोकं ठेवा. पहिल्या पापाला तडा द्या आणि पुढे चांगलं वागा. पाहू नका पुढे आहे, पुढे आहे पुढे आहे मागे गेले ते पाहू नका. पुढे आहे पुढे आहे पुढे आहे
फाटल्याच्या नंतर जामीनला माणूस लागतो का नाही वकील साहेब? 7-12 असल्यावर भंगिऱ्या पण जमतोय, गुन्हेगार पण जमतोय. पण पंढरपूरला गेल्यावर मागचं सोडून दिल्यावर कोण जामीन घेतली? देहूतल्या मालकांनी. पुढे आहे जामीन. काय पुरावा त्याला? असं प्रमाण दिलं ना. वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे कोटीची नोट. माझ्या सद्गुरू नथुराम बाबांची कालची पुण्यतिथी होती द्वादशीची. असा पुरावा पाहिजे. वा. या संप्रदायाची टोके पाय धरले. काशीहून आला सर, डोकं ठेवलं पायाला. बरी आहे तब्येत? हो. ध्वजपत्र होतं, ध्वजपत्र. पूर्वीच्या काळात कापडी यायची आणि ते प्रसाद ठेवायचे. कापडी ते प्रसाद दिला, हात पुढे केला. काय याच्यात? विश्वनाथाचा काशीतला प्रसाद आहे. मला सकाळीच आला, मला काशीतला प्रसाद सकाळीच आला. ते म्हणले आपल्या गावातला दुसरा काशीला कोण गेलता? म्हणले कोणीच नाही गेला, पण मला सकाळीच आला. आई वडिलाला जीव घालून बंगईत झोपी घातल्याच्या नंतर दुकानामध्ये बुट शिवता एका चमड्याची गरज होती. तो चमडा काल भिजू घातलेला होता पाण्यात भिजू घातलेला चमडा कुंडातून काढता हात घातला तर त्या कुंडातून कंगन सापडलं. त्या कुंडात कंगन सापडलं. कंगन ते धुवून देव घरात ठुलत. ते कंगन बाहेर आणलं आणि ज्यानं पायी 3.5 महिने काशीचा प्रवास केला आणि वापस येताना 3.5 महिन्याचा प्रवास केला, त्याचं अंतःकरण भरून आलं. रविदास, मी पायी गेलो रे दादा, मी पायी वापस आलो रे. जे मिळेल ते रस्त्यानं खाल्लं रे. भगवंताचं चिंतन करीत तिथपर्यंत गेलो रे. एका तिळा इतकी चूक केली नाही. तू दिलेले आदल्याचे फुलं याच कंगनावर टाकले. हे कंगन अदृश्य झालं रे, पण माझ्या हातात नाही आलं. तुला घरी कसं मिळालं? मला नाही सांगता येणार कसं मिळालं. श्रुती नावाची पत्रकार हजर. काय देवा, एवढा मोठा पुरुषार्थ तुमचा. ज्यानं पायी तुमच्याकडे ऊन वारा थंडी याची पर्वा न करता तुमच्याकडे काशीला यावं, त्याला कंगन भेटत नाही. घरी बसल्या बसल्या रविदासांना कंगन भेटतंय. महाराज, काशीतला मालक 11 डोळ्यानं रडत होता. एकादश नयन पाझरती. शिवशंकराला 11 डोळे येतात, पण कधी मुख 5 असले की पंचानन असला की 11 डोळे, आणि एक मुख असलं की त्रिनयन. एक डोळा शिल्लक आहे. भगवान पंचानन आहे म्हणजे 5 मुख आहेत देवाला. एक मुख असलं की त्रिनयन. एकादश नयन पाझरती. रडू लागले प्रभू. श्रुतीने विचारलं, प्रभू माझा प्रश्न आहे की घरी बसल्या बसल्या रविदासांना हे का? श्रुती, आई बापांना त्रास होऊ नये याच्याकरता माझ्या दर्शनाला आला नाही ग. आई बापाला झोप लागत नाही याच्याकरता कोणाच्या लग्नाला पण जात नाही ग. आई बापाला झोप लागत नाही याच्याकरता कुठल्याही यात्रेला नाही, उत्सवाला नाही, कोणाच्या घरी जेवाय खावायला नाही. रात्रंदिवस आलेलं काम बुटा चपला शिवायचं, शेंडीला गाठ मारलेली असायची. आई वडिलांना झोपी घालायचं, त्यांना स्नान घालायचं, गंध लावायचा, जेवायला द्यायचं. फक्त आई वडिलाच्या सेवेत. श्रुती, हे श्रुती, हजारो पायी काशीला आणि पंढरपूरला केल्याच्या वाऱ्याचं पुण्य आई बापाची सेवा केल्यावर मिळते, आई वडिलांची सेवा केल्यावर मिळते. म्हणून विश्वनाथानं सांगितलं, श्रुती माते, हा कंगनाचा प्रसाद कोणाला? म्हण होती हिंदीमध्ये, नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. काय महाराज जीवन चांगलं. आई वडिलाची सेवा करणाऱ्या रविदासांसाठी काय पुरुषार्थ, किती मोठा पुरुषार्थ, किती मोठा पुरुषार्थ. रविदासाकडे एक आमचा माणूस गेला. विचारलं, का हो, तुम्हाला विश्वनाथाने कंगन दिलंय, तुमच्याकडे काय पोशाख आहे? काही नाही म्हणले. असे जाणू आहे का तुम्हाला? माळा आहेत का गळ्यामध्ये? ते म्हणले, माळा जरी नसतील तरी पण मी काही चुकीचं खात नाही. जाणव नसेल तरी पण मी चुकीचा व्यवहार करत नाही. लघुशंकेला गेलो तर हातपाय धुतल्याशिवाय दुकानात बसत नाही. दुकान होतं बुटा चपलाचं. नियम किती पहाड होते. आहे का यज्ञोपवीत? म्हणले, वरून घातल्यावर इकडे तिकडे अडकत आहे, त्याच्यामुळे मी आतून घातले. बनेलच्या आतून नाही राधेश्याम बाबा, शर्टाच्या आतून नाही,
कातड्याच्या आतून दाखवा आम्हाला. पोट ते चिरले रापीने, चमडा कापायच्या रापीनं पोट चिरलं आणि जाणू आतून काढून दाखिलं. महाराज हा गोड वागणाऱ्या लोकांचा पुरुषार्थ आहे, सेवेचा पुरुषार्थ आहे. आणि महाराज घरी बसल्या बसल्या विश्वनाथानी प्रसाद द्यावा अशी भक्त पाहिजे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. आवाज भाविकाची आवडी देवा. हे भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. हरी भाविकाची आवडी देवा. भाविकाची आवडी देवा. करी सेवा मीच प्रीती, करी सेवा मीच प्रीती. हिंडतया मागे पुढे, हिंडतया मागे पुढे, हिंडतया मागे पुढे, हिंडतया मागे पुढे. करी सेवा निज प्रीती. करी सेवा निज प्रीती. हिंडतया मागे पुढे, हिंडतया मागे पुढे, हिंडतया मागे पुढे, हिंडतया मागे पुढे. चांगले आणि मोजके आचारी असले की स्वयंपाक छान होत असतोय. चांगले आचारी मोजकेच आहेत, 2-3 पण छान आचारी. नाही नाही काय होतं, यानं तूप टाकलं, त्यानं जाळ लावला, शिरा पत्रावर टाकल्यावर खालच्या गावाला गेला. चमच्यानं खाता येईन आणि पिता बी येईन. सगळंच चांगलं. आवाज देणारही गोड माणूस आहे, छान शुद्ध गाईचं वासरू आहे. चांगलं, छान, छान. मी शत्रूचं बी असू द्या, आपला तर कोणी शत्रूच नाही, पण कोणाचा असू द्या, मी घोड्याला घोडं म्हणतो. पाहुण्याचं गध असलं तरी त्याला गधच म्हणतो. बऱ्याच गध्याला पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणते. नाही चुकलं, घोड्याला घोडं म्हणायचं. चांगल्याला चांगलं. जरासा यांच्या चाटीला आवाज द्या, थोडासा द्या. देव चांगलं करेल. कारण पंक्तीला सारखं वाटलं ना म्हणजे ताण होत नसते. संसाराच्या बाहेर पाऊल टाकला नाही तरी देवाला आवडला काम चांगलं. आपलं काय होतं माहितीये का, संसार नीट केला की देव पळाला, आणि देव जास्त केला की संसार नदीला गेला. आपलं काम चिमणीवाणी, चिमणीला खिचडी करायची, मग एक एक सामान घरी नेवानं, तांदूळ आणि डाळ संगत न्यायची. तांदळाचा आकार लांब लचक आणि गोल, डाळ आखूड आणि चापट. दोन्ही तोंडात धरलं की एक पडू लागलं आणि एक थांबू लागलं, एक पडू लागलं आणि एक थांबू लागलं. कसं थांबल? आपण दोन्ही डगरीवर हात टेकतो. दोन्ही पेवावरी होय अपघात. दोन डगरीवर हात ठुल्यावर कोणीकडे चढायचं, इकडे जायचं का इकडं? कणारल्यावर खाली, हात थकल्यावर खाली, बोकांडीवर मातुड, जित्यापणीच माती. कोणती एक धरा, कोणती एक धरा, पण ती अशी धरा की पडता कामा नये. बघा कधी कधी संसारात धर्म संकट. एका बाईकडे देव आला, भाविक कोणाला म्हणायचं, एका माऊलीकडे. माझ्या माईंनो ऐका, ऐका माझ्या माईंनो ऐका, ऐका. तुमचं कसं होतं माहितीये का, महादेवाला जास्त वेळ पाणी घालता घालता पप्याचा बाप उपाशीच ड्युटीवर गेला आणि ते वडापाव खाऊ लागला. वाव 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 वाव, त्याला चावायचं कामच नाही. हो, आणि ते 19 दिवसापूर्वी आलू शिजिल्याला. ऑफिस मध्ये गेल्यावर 9 बाऱ्या तांब्या घेऊन जावं लागलं. ते का वडापाव थांबवतो पोटात का काय? पाव एककड, वडा एककड, आलू एककड, आमटी एककड,
काय आम्ही म्हणलं, साहेब असं कसं काय झालं? काय नाही, आमच्या घरच्या महादेवाला पाणी घालायला गेल्या. मी म्हणलं वा वा, काय वाटूळ भेटली तुला. हो, जित्या महादेवाला बिना डब्याचं पाठीलं. कपाळाचा मालक म्हणजे कोण आहे? एक राग येईल माझ्या माईनं तुम्हाला. तुम्ही किती वेळ महादेवाला पाणी घालता आणि किती वेळ पांडुरंगाला मंजुळा वाढता ती सांगू नका. तुम्ही मालकाला किती मानता. सोपा पुरुषार्थ आहे स्त्रीत्वाचा. दिवसात एकदा नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईनं जगातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडती तू, ह्या पापानं महाराज धोत्रा सगळं फुकून जळून जाईल. हा, महाराज जळायला धोतर जळायला किती किस्तू लागत असतो. उगाच सतीने घ्यायचं आपलं कुठे. देवालय का बाईकडे तुमच्यातल्या, माझी सत्ता आहे तुमच्यावर. माझ्या भारत देशातल्या हिरे जन्माला आणायचं काम तुमच्या हातात आहे. याच्याकरता तुम्ही चुका करायच्या. तुम्ही वकील साहेब साहेब तुम्ही राजकारणात थोडंसं काम करता. अजून तुमचे कोणी मित्र असतील राजकारणात, कोणी व्यापारातले असतील, कोणी शैक्षणिक क्षेत्रातले असतील, कोणी अध्यात्मातले असतील. लेकरायला माय जास्त टाइम देते का बाप? माय. म्हणून माय इतकी सुज्ञ पाहिजे की तिचं तिळभर चुकता कामा नये. ज्या माऊलीनं तिळा इतकी चूक केली नाही म्हणून रयतेचे राजे घडले. रयतेचे राजे घडले. महाराज कोणाची पुण्य आहे? आईची पुण्य आहे, आईची. 7047 गाव झाले माझी महाराष्ट्रातले एकदा गेलेले. एक मुलगा आणि मुलगी. किती टाइम देऊ शकतो मी त्यांना? जास्त टाइम त्यांची आई देते. याच्याकरता ती सुज्ञ असता कामाची आहे. माझ्या माईंना तुम्ही चुका करता कामा नये. हो, अपेक्षा आहे तुमच्याकडनं ती. नका चुका करू, नका भंगिऱ्यांचं ऐकू. दगड उचलल्या इचू निघत होते, आता दगड उचललं की भंगिरे सापडायले. तुम्ही म्हणताल आम्ही कोण्या महाराजावर विश्वास ठेवू? कोणावरच ठेवू नका. ज्ञानोबाराय तुकोबाराय ठेवा, नामदेवराय चोखोबारावर ठेवा, माझ्या गुरुवर काकांवर ठेवा, सद्गुरु गोरोबा काकांवर ठेवा, माझ्या नाथबाबावर ठेवा, माझ्या सावता बाबावर ठेवा, कबीरावर ठेवा, मीराबाईवर ठेवा, जनाबाईवर ठेवा, जनाबाईवर ठेवा, मुक्ताई साहेबावर ठेवा. देवाला का माऊलीकडं भाविकाची आवडिया देवाला. देवालयाच्या नंतर त्यानं थोडंसं नाटक केलं. त्याला सगळं करता येते. त्याच्यासारखा नाटकी जगात कोण नाही. कोणा इतका? देवा इतका. देवा इतका गुंड जगात कोणी नाही. देवासारखा गुंड जगात कोण नाही. माझ्या वाचनात 6 गुंड आले, त्याच्यातला 1 नंबरचा गुंड रावण. 1 नंबरचा गुंड रावण. धन्यकुमार महाराज या रावणाला 2:18 आपटू हाणलं. कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. मग आता रावण गुंड करा, पंढरपुरातले मालक गुंड. ज्या देशातल्या 1 नंबरच्या गुंडाला ज्यानं आपटू हाणलंय ते किती मोठा गुंड असेल याचा विचार करा ना. देवासारखा गुंड जगात कोणी नाही. देवासारखा उदार चतुर जगात कोणी नाही. एक जण म्हणला तालुक्यात माहित का चतुर कोण नाही. मग तुझ्यासारख्या चतुराला जनजन्माला घातले ते किती चतुर असेल?
हा एक जण म्हणला मायासारखा गुंडच कोणी नाही. मग तुझ्यासारख्या गुंडाला जनजन्माला घातलंय तो कसा गुंडा असेल? मी वायरी चोरण्यात नंबर 1 आहे, मी टाटर चोरण्यात नंबर 1 आहे, मी पाईप चोरण्यात नंबर 1 आहे. अरे यडगळा सुंबळ्या कुठला, तुला तर घरात घुसघुसू आणीन ते. काय मिरे चोरलेन, जिरे चोरलेन, काय चोरलेन, बिस्किट चोरलेन, बुटाड चोरले. चांगल्या चांगल्या गुंडाळायला आपटिले. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशवनाम्याचा दातार, केशवनाम्याचा दातार, केशवनाम्याचा दातार. ऐसा पुराण प्रसिद्ध केशवनाम्याचा दातार, केशवनाम्याचा दातार, पुराणानं ख्याती गाली त्याची. एवढा मोठा गुंड आहे तो. त्याच्या नाही नादी लागायचं महाराज. आहा. त्याच्या एकच नादी लागायचं, त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. श्रद्धेनं त्याच्या पायाला मिठी घालायची, बाकी नादीत लागायचं नाही त्याच्या. आपल्यापाशी हे ना आपल्यापाशी ते पप्याच्या माईल सांग, त्याला नको सांगू. सगळंच त्यानं दिलंय तुला, तू काय सांगत होतो तुने त्याला? देवाला एका माऊलीकडे नाटक केलंय त्यानं बोट कापल्याचं. काय करता येत नाही त्याला, समोरच्याची परीक्षा पाहण्यासाठी नाटक केलं. नाटक बोट कापलं. बरं धरलं बी नाही, इथं धरलंय, पूर्ण सदरा भरला. ज्या माऊलीकडे आला ती माऊली तुळशीला पाणी घालीत होती. काय सात्विक माऊली, ती पांचाळ नरेशाची कन्या, धर्मनिरपेक्ष पांडवांची धर्मपत्नी होती. तिचं नाव होतं द्रौपदी. द्रोज्जायती इति नाम द्रौपदी. वैषम्या नाशास्तते कालायाम. वैषम्य म्हणजे विरोध. तिच्या अंतःकरणात तिळा इतका राधेशंभा विरोध नव्हता. तिचं नाव द्रौपदी. तुळशीला पाणी घालते. देवाच्या बोट कापलेले त्यानंच कापलं होतं, मालकानंच कापलं होतं. पण देवाच्या समोर उभे आहेत उद्धव, एक अनन्यसाधारण महत्व असलेली व्यक्ती. 9वी भक्तीचं सूत्र उद्धव एक समोर उभे आहेत. तुळशीला नमस्कार करत असताना पाहिलं, उद्धव दादा आलात? हो ताई. द्वारकेचे दादा आलेत का? उद्धव बाजूला सरकले की द्वारकेचे दादा दिसले. भाविक कोणाला म्हणायचा? भाविक. आपलं चिमणीवाणी काम आहे. तांदूळ धरले की डाळ पडीन, डाळ धरली की तांदूळ पडे. परमार्थ केला की संसार हिचकाला, आणि संसार केला की देव हिचकाला. बघा बघा, संसारातली माऊली आहे, संसारातली. काय टोक आहे, कशाला भाविक म्हणायचं? द्वारकेचे दादा आलेत? हो. कुठे आहेत? बाजूला सरकला की द्वारकेचा दादा मागे. अगं बाई, दादा आलात? पण जवळ जाऊन पाहिलं तर बोट कापलेले. हाय ग दादा, बोट कापले तुमचं? काय लागलं तुमच्या बोटाला? जाऊ द्या, जळू द्या. लागलीच बोट. हातानं दाबलं, हातानं दाबून धरलं. दादा किती रगत गेलो. मराठी शुद्ध शब्द रगत आहे. आपल्याला टिंब द्यायचा नाद आहे. रक्त नको तिथे टिंब द्यायचं काम आहे आपलं. फक्त मराठी भाषेचा गौरव दिन. हो. बँकेत पैसे उचलायला गेली, करासाई तर लावाशाही, काय झालं तर लय टेन्शन. वा, हाय ते दात पाडायला पाहिजे. आणि मराठी भाषेचा गौरव दिन काय तिबू तिबू सांगतात माणसं माईकवर. स्टेटस ठू बेजार, मोबाईल हँग झाले. आणि मराठी बोलायला कोणा? मराठी भाषेचं ओरिजिनल नाव म्हणले माझं मराठी MA झालंय. एक जण म्हणला मराठी MA झालंय. मग मराठी भाषेचं नाव कानो बापा, तुला ज्यानं MA केलंय त्याला हाणायला पाहिजे. शोकांतिक आहे आपल्याकडे, शोकांतिक आहे. आपलं तिळभर करायचं, निळभर सांगायचं, ही सगळी नाटकं झाली आपल्याकडे. त्याच्यामुळे आपल्याला गुण नाही. देवा काय रगत गेलंय तुमचं. हो ग ताई, मी याला चिंदी बांधते. ते तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. देव त्याच्या सख्या बहिणीकडे गेलता. सर्वांना कथा बघण्यात आहे. मला फक्त भाव सांगायचा आहे. देवा मी चिंधी आणते. पण द्रौपदीच्या लक्षात आलं, तुळशी वृंदावनापासून चिंधी आणण्यासाठी माझ घरात जावं लागेल. माझ घराचा अर्थ नाही कळायचा. राणीवसा, माझ घर, शयन कक्ष. आपल्याला फक्त किचन बेड इतकंच कळतं. किचन बेड, स्वयंपाकघर कळत नाही, पाकगृह कळत नाही.
किचन नाव काऊन टाकलं? स्वयंपाकघर का म्हणत होते? कोणी जरी आला रात्री बेरात्री जरी त्या टोपल्यात अर्धी तरी भाकरी सापडत होती, त्याला स्वयंपाकघर म्हणायचं. नवरान बायको जेवल्यावर सासू सासऱ्याला पण कुटका नाही, दोघायचीच किचकिच चलती, त्याचं नाव किचन. दोघायचीच किचकिच चलती, त्याचं नाव किचन. बेडचं नाही सांगत आता, तितकी जीव आपली पापी नाही. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तेव्हा चिंधी बांधते, पण चिंधी आणायला बोट सोडावं लागेल. आणि बोट सोडायच्या नंतर रक्त जाईल का नाही, रगत जाईल का नाही पुन्हा? मग करावं काय? महाराज धर्म संकट आहे. आता जर बोट सोडलं, चिंधी आणायला गेलं, तोपर्यंत रक्त जात आहे, रगत जात आहे. मलाही तेच सवय पडली ना. तुमच्या कशाला वाभाडी काढू? आणि नाही चिंधी आणावं तर बांधाव काय? एक जण म्हणला तिच्या अंगावर लुगडं होतं ना, होतं लुगडं, पण त्याला नियमित कपाळावर जोपर्यंत कुंकू आहे तोपर्यंत बाईनं पदराकून नाटी फाडायची नसती, लुगडं फाडायचं नसतं, साडी फाडायची नसती. आता नेसलेलं लुगडं नेसत्या पदराकून फाडता येतं का? नाही. फाडता कुठून येतंय? डोक्याकडच्या पदराकून. पण कपाळावर कुंकू असल्यावर डोक्याकडचा पदर फाडता येत नाही. हे सौभाग्याचं प्रतीक आहे. नाही फाडता येत. तो शास्त्राचा, ते पुराणाचा, तो वेदाचा निरट सिद्धांत आहे. नाही फाडता येत. पण आता डोक्याकडचा पदर फाडावा, चिंदी बांधायची, थोडी 2 बोट चिंदी काढायची, तर कपाळावर कुंकू आहे. आणि नाही फाडावा तर घरातून आणून जाऊस तर रक्त किती जाते. मिनिट 2 मिनिट विचार केला आणि डोक्यावरचा पदर थोडासा इकडच्या बगलात दाबला, खाली नाही वळला. डोक्याला अडकलेलाच होता. तिच्या डोक्याला खिळा ठोकलेला नव्हता, तरी पण पदर पडत नव्हता. खिळा नव्हता ठोकलेला, तरी पदर पडत नव्हता. कारण धर्मराजाने घेतलेल्या साडीला दुकानातच पदर होता. त्या साडीला दुकानातून घेता घेताच पदर होता, त्याच्याकरता तो डोक्यावर पदर राहत होता. आता बरेच काही नवरे पदर कापूनच आणायले, त्याच्याकरता त्यांच्या बायका घेईच ना, म्हणजे दुकानातूनच पदर कापून आणायलेत ना. त्याच्यामुळे काही आता आपणही काही कीर्तनात सांगायचं बंद केलं. ते कशाला आहे का नाही, ते हुंडी सोसायटीचे अध्यक्ष, त्याला आपण कशाला सांगायचं? काय गरज आहे का त्याच्याहून? चला. आणि काय एकट्यानं बोंब मारल्यानं काय होणार? एकट्या गिरगावकर किती बोंबलला तर काय होत असतं त्याला? सगळी जर ओरडली तर काहीतरी फरक पडेल. चला, पदर असा दाबला आणि फाडणार. एका बोटानं, हातानं बोट दाबलेले देवाचं एक बोट, उजव्या हातानं पदर. ताई, उद्धवानी आरोळी ठोकली. काय झालं दादा? 5 पती येत ग तुला. तुझ्या कपाळावरचं सौभाग्य चमकतंय, टवटवीत कुंकू दिसतंय, आणि सौभाग्यवती स्त्रीनं पदराकडनं नाटी फाडू नये. माहिती आहे मला दादा, उद्धव दादा, माहिती आहे. पण माझा द्वारकेचा दादा, माझा अंतःकरण आहे, त्याच्या हाताचं रक्त गेलेलं मला सहन होणार नाही. याच्याकरता पदर फाडते. पदर फाडा, चिंधी बांधी ते पाडुनी परजरी शालू नवा, पाडुनी परजरी शालू नवा, चिंदी बांधिते द्रौपदी, चिंदी बांधिते द्रौपदी. पोटाला हरीच्या पोटाला चिंदी बांधिते द्रौपदी, चिंदी बांधिते द्रौपदी, द्रौपदी, द्रौपदी. चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक गीत सुद्धा ऐकील तर माफी मागतोय. ते कीर्तनात म्हणू नये तरी म्हणतोय, माफी मागतोय. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. काय काव्य किती गोड असायचे. माफी मागतोय, म्हणू नये ते. कारण आपल्याकडे अभंगाचं भांडार भरपूर आहे, त्याच्याकरता हे काय बाकी म्हणायची गरज नाही. उद्धवानं धारेवर घेतलं. ताई, तुला देव आवडतो, याच्याकरता देवाच्या बोटाला तू चिंदी पदर फाडून बांधलीस.
पण तू पातिव्रता धर्मातून बाजूला सरकलीस. नाही दादा, नाही नाही दादा, असं नाही होऊ शकत. मी माझ्या पतीवर माझं अतूट प्रेम आहे. मग ताई मला सांग, तुझं देवावर जास्त प्रेम आहे का नवऱ्यावर जास्त प्रेम? तिनं सांगितलं दोघावर बी आहे. असं होऊ शकत नाही. दोन गोष्टी तोंडात धरता येत नाही, दोन गोष्टी हातात धरता येत नाही ताई. एक तर तुझं देवावर प्रेम आहे, अन्यथा पतीवर प्रेम आहे. पतीवर प्रेम असता तो पदर फाडा नसता. तुझं देवावर प्रेम आहे. नाही रे नाही दादा, दादा जितकं देवावर प्रेम आहे त्याच्या 1000 पटीनं माझ्या पतीवर प्रेम आहे. मला याचा पुरावा सांग, मला याचा निर्वाळा पाहिजे. ऐक ना उद्धव दादा, दादा कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर सौभाग्यवती स्त्रीनं पदराकडनं नाटी फाडू नये याचं मला ज्ञान आहे रे, मला भान आहे, मला त्याचं ज्ञान आहे. मग फायडी का? ऐक रे उद्धव दादा, माझं माझ्या पतीवर द्वारकेच्या मालकापेक्षा, पंढरीतल्या मालकापेक्षा, काशीतल्या मालकापेक्षा माझं इतकं प्रेम आहे माझ्या पतीवर. ताई ताई तेच सांगतेस पुन्हा? मग एवढं जर प्रेम आहे तर पदर का फाडा? ऐक उद्धव दादा, ऐक रे दादा, मी याच्याकरता पदर फाडलाय, कपाळावर कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याच्या बोटाला चिंदी बांधण्यासाठी पदर फाडलाय. जोडा किती दिवस जिवंत ठेवायचा आहे हे ज्याच्या हातात आहे त्याच्या बोटाला चिंदी बांधण्यासाठी पदर फाडलाय. काय वाक्य हो! कुंकू शिल्लक ठेवायचं कोणाच्या हातात आहे? त्या पंढरपुरातल्या मालकाचा. महाराज, आणि मग उद्धवानं प्रश्न केला, देवा मला आज कळालं तुम्ही सुभद्रा ताईकडे सख्या पाठच्या बहिणीकडे न जाता मानलेल्या द्रौपदीकडे का जाता? कारण तिचा भाव इतका गोड आहे म्हणून तिला तुम्हाला ती आवडती, म्हणून पहिल्या कडव्यात. भाविकाची आवडी देवा, 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 भाविकाची आवडी याला भाविक म्हणायचं. वसंतराव तुम्हीच ना? वा. देवाचं काम संपलं की देवानं उद्धवाला सांगायचं, वेळ फार मोजकाय बरं आता, कारण माणसं जेवायची. एरवीचं कीर्तन 9 ते 11 असलं 10-5 मिनिटं सरकलं तरी काय ताण नाही. लेकरं बाळं, छोटी छोटी बाळकं आहेत, सगळ्यांचा प्रसाद आहे. त्याच्यामुळे कीर्तनकारानं किती महागाईचं ट्रॅक्टर घ्यायचं पण आपला बांध आला की वळवायचं, दुसऱ्याच्या शेतीत घालायचं नाही. चुकीच्या गोष्टी आहेत. देवाचं काम संपलं की वसंतरावजी विटेवरचा मालक उद्धवाला म्हणायचा, उद्धवजी चल विदुरा घर जावे. विदुराकडे जायचे. बरं, उद्धवाच्या अंतकरणात शंखेची डाळ शिजत होती. असं काय असेल द्रौपदीकडे ते आज कळालंय. असं काय असेल विदुराकडे? विदुर हे नीतिसूत्रातला 1 नंबरचा राजा आहे. 1 नंबरचा. न्याय क्षेत्रातला, राजकीय क्षेत्रातल्या अर्थदृष्टीचा, कृपा आणि भावदृष्टीचा नेता कोण असेल तर त्याला विदुर काका म्हणतात. विदुरासारखं नीतिसूत्र राजकारणात कोणीच नाही. ग्रामपंचायतचा सदस्य व्हायचा असेल तर विदुराची नीती वाचायची, तर तुम्ही गाव सांभाळू शकता. तुम्ही दुर्योधनाची नीती वाचिता म्हणून गाव फाडून टाकता. अशा चिंध्या चिंध्या करता, गावाच्या अशा धुडकेची धुडके करून टाकता, डुकरानं मकावर बळडेवानी. कधी कधी विदुराची नीती वाचा, लक्षात येईल. असली डोक्यात ताकद तर कधी कनकाची नीती वाचा. कनक नीती फार प्रसिद्ध नीती होऊन गेली कनकाची सुद्धा. बघा ना, विदुर नीती वाचा. घरी आले प्रभू. 5वा 6वा दिवस होता. माझ्या मावल्यांना तो कोणता दिवस असतो तो तुम्हाला माहिती आहे. त्या 5व्या 6व्या दिवशी डोकं धुवून, डोकं भिजून स्नान करायचा दिवस. आंघोळ करू लागल्या. दगड टेकलेला.
पानगवताचा कूड केलेला. बाथरूम थोडीच होती, खरं तर तिसरा हिस्सा हस्तिनापुरावर होता. पण 12 वर्षाच्या झोपड्यात राहणारे विदुर काका काय प्रभावशाली असावा. आवाज दिला, काका. काका घरी नव्हते. देवाला बसायला टाकलं, स्वतः बसल्या, वेगात सांगतो. आणि काकीचा नियम होता, 4 दिवसात त्या दळीत नव्हत्या. पूर्वी गिरण्या नव्हत्या, चक्क्या नव्हत्या, पिठाच्या गिरण्या नव्हत्या पूर्वीच्या काळात. त्या 4 दिवसात दळत नव्हत्या. आणि दळत नसल्यामुळं घरी पीठ नव्हतं, आणि पीठ नसल्यामुळं पदार्थ करायचा कसा, आता नाहू करून दळायचंय, काय सिद्धांत. आणि सहज तोंडातून वाक्य पडलं, देवा तुम्हाला काय खाण्यासाठी देऊ, काय खाण्यासाठी देऊ. त्या अर्थी काहीच नव्हतं. काय देऊ, काय लीला महाराज त्याची. काकीच्या अंतकरणातला भाव वाया जाऊ नये, त्यांच्या अंतकरणात दुःख होऊ नये म्हणून मांडी खाली उगच हात घातला आणि केळीचं डझन टेकलं पिशवीसह. त्याचं पिशवी नव्हती, काय नव्हती मालका जो पंढरपुरातल्या. उगच हात घातला आणि केळीची पिशवी काढीन पुढे टेकली. काकीने त्या पिशवीतलं केळीचं डझन बाहेर काढलं आणि त्या केळीचे सालटे काढायला सुरुवात केली. सालटे काढली, देवाकडे तशी दिलीत नाही. सालटे काढली आणि सालटे काढून गाभा एका हातात घेतला उजव्या आणि डाव्या हातात सालटे ठेवले. पण प्रेम देवाईशी इतकं होतं, प्रेम देवाईशी इतकं होतं, उजवा हात स्वतःकडे आला आणि सालटे देवाकडे गेले. देवानं आणलेला प्रसाद सालटे वाया जाऊ नये म्हणून गाभा खात असताना सालटे समजून खात होत्या आणि तो सालट्याला गाभा समजून खात होता. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. भाव पाहिजे महाराज. सालटेच खाऊ लागलं, सालटे. बाजारात शेळ्या सुद्धा केळीचे सालटे खाईनात. ते ऐकताना तिकडे तोंड केलं की शेपुडी केळीच उडी ती बंदी. मग या देशातल्या शेळ्या इतक्याच हुशार झाल्यात. आणि देव सालटे खायला, देव देव देव. काका तेवढ्यात आले, सुलभ हे. मालकांचा आवाज आल्याबरोबर पदर सावरला, आतमध्ये जाऊन बसल्या, रडू लागल्या. काय मी चूक केली. देवाला बसायला टाकलं, मी त्याच्यावर बसले, देव खाली बसले. देवाने किडी आणल्या सोलून देत असताना मी गाभा स्वतः खाल्ला, सालटे देवाला दिली. मी किती अपराधी आहे, तोंडात मारून घेऊ लागल्या. डोक्याला वारुळाची माती लावली होती, शॅम्पू नाही, शिका काही नाही, काही नव्हतं. वारुळाची माती लावून डोकत होतं त्या. आणि ते वंगळ मातीचं पाणी देवाच्या पितांबराला लागलेलं होतं. तोंडात मारून घेतलं, मी किती चूक केली. काकानं विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि रडू लागले काका. विटेवरच्या मालकानं काकांची डोळे पुसले, विदुर काकांचे. आता देव रडत होता. आता देवाचं रडणं हे काय असेल काकांच्या लक्षात येत नव्हतं. काकाला विचारलं का रडता, तर काकानं सरळ सांगून टाकलं, देवा काय आमचं किती जन्मातलं पाप उतवाला असेल, तू आमच्या घरी सालटे खाल्लीस. नकोय देवा, नकोय, नकोय देवा, असं नकोय परमेश्वरा, ही चूक आहे देवा. नाही काका, काय हरकत नाही. काकाचे डोळे पुसले, पण भगवान रडत होते. काकानं डोळे पुसले तरी देवाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. काकाने विचारलं, देवा कशा करत रडता. ऐका ना काका, जगात सोन्याच्या ताटात फुगीरपणानं नैवेद्य दाखवणारी खूपशी भक्त आहेत. दाक्षायणी लोकांनी बागावा, आम्ही देवाला सोन्याच्या ताटात नैवेद्य देतो, आम्ही देवाला गावरान तुपाचा नैवेद्य देतो. पण काका, मी घरी आल्याच्या नंतर जिचं डोकं भिजलेलं आहे, अंगातली चोळी काढून ठेवलेली आहे, साडीचा पदर पडलेला आहे, स्त्री धर्माचा भाव विसरून गेली, स्त्रीत्वाचा भाव विसरून गेली. देव घरी आल्याच्या नंतर इतकी वेडी झाली, माझ्यावर इतकं प्रेम करणारी काकी पाहिली मी, याच्याकरता मी सालटे खाल्ले. भाविका. पैठणचे मालक कावड घेऊन देवाला चाललेत. कावडी न्यायचे. आता तो कावडीचं लय सोंग, ब्यांडण, ताशेन, ढोलन, हो काय 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 बाबा बाबा काय सोंग. मेळ नाही त्या कावडीचा. कावडीची शिस्त तर कशी असायची, पायात चप्पल नसावा, पुन्हा जमिनीवर टेकता कामा नये. लघुशंकेला बसायचं असेल तर स्नान केल्याच्या नंतरच खांद्यावर घ्यायची. काय नाही, कावड खांद्यावर असल्यावर बिबिडी, कावड खांद्यावर असली तरी घुटकान तंबाखू. मी कावडीला गेलतो, हे रे कावड्या,